जशी उमेदवारांची निवडणूक आल्यानंतर धावपळ सुरू आहे तशीच आता राजकीय पक्षांची सुद्धा सुरू आहे जागा वाटपासाठी। शिवसेना आणि भाजप युतीचं 150 जागांवर मुंबईमध्ये एकमत झालं असं दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सांगितलंय खरं, पण ओठावरचा आकडा वेगळा आणि पोटातला आकडा वेगळा आहे की काय असा प्रश्न पडावा। कारण गेल्या वेळच्या निवडणुकीत ज्यावेळी शिवसेना एकसंध होती त्यावेळी शिवसेनेचे जे 84 नगरसेवक निवडून आले होते त्या 84 जागा शिंदेंना द्यायला भाजपने विरोध केल्याचं सांगितलं जातंय। त्यामुळे शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यात अजूनही काही धुसफूस सुरू आहे का आणि मुंबईत भाजप शिंदेंना झुंजवणार का, पाहूयात एक रिपोर्ट। दीडशे जागांवरती आमचं एकमत झालेलं आहे। उर्वरित जागांची चर्चा ही सुरू आहे की ज्या पद्धतीनं मुंबईकरांना आवश्यक असलेलं चांगलं प्रशासन हे मुंबई महानगरपालिकेमध्ये देणं, त्याच्यामुळं त्यांनी जे सांगितलं की 150 ठिकाणी आमचं एकमत झालेलं आहे। 77 जागा ह्या अनरिडीत राहिलेल्या आहेत, त्याच्यावर देखील उद्या परवामध्ये चर्चा होईल। मुंबईत भाजप आणि शिवसेनेचं 150 जागांवर एकमत झालंय असं भाजप आणि शिवसेनेचे नेते सांगत असले तरी मुंबईतल्या 84 जागांवरून धुसफूस सुरूच आहे। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं 2017च्या महापालिका निवडणुकीत जिंकलेल्या 84 जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला द्यायला भाजपनं स्पष्टपणे नकार दिलाय। गेल्या निवडणुकीत शिवसेनेनं जिंकलेल्या 84 जागांवर शिंदेंच्या शिवसेनेची ताकद नाही, अजूनही ठाकरे यांच्या शिवसेनेचा प्रभाव आहे। त्यामुळे शिंदेंना त्या 84 जागा देण्याची भाजपची तयारी नाही। मुंबईत कमी फरकानं हरलेल्या जागांवरही भाजपचा दावा आहे। मुंबईत शिंदे गटात नसलेल्या नगरसेवकांमध्ये प्रभाग सोडायलाही भाजपचा विरोध आहे। 2017 साली 82 जागा होत्या, त्या तर आम्ही लढूच असं फडणवीसांनी म्हटलं होतं। जिथे भाजपचा आमदार आणि तिथे भाजपचा नगरसेवक कमी फरकानं हरला त्याही जागा भाजप लढणार अशी शक्यता आहे। जिथे भाजपचा आमदार नाही मात्र भाजपचा नगरसेवक कमी फरकानं हरलाय त्याही जागा लढण्याची भाजपची रणनीती दिसते आहे। मुंबईत 8 ते 10 विधानसभा क्षेत्रात शिंदे गटाला एकही जागा नाही। 60चा लागतो का 90चा लागतो हा सगळा फॉर्म्युला बैठकीनंतर ठरेल। आमची बैठक होऊ द्या, आज दुपारी 3 वाजता बैठक आहे। त्या बैठकीमध्ये निश्चित आम्ही आता काय फॉर्म्युला त्यांनी दिलाय आम्हाला, आम्ही काय फॉर्म्युला द्यायचं त्यांना, ती त्या बैठकीनंतर ठरेल। शिंदेंनी ठाकरेंचे 40 पेक्षा जास्त नगरसेवक शिवसेनेमध्ये आणले आहेत। त्या ताकदीवर शिंदेही जास्त जागा लढण्यासाठी आग्रही राहणार आहेत। जागा वाटपावर काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, महापालिका निवडणुका आम्ही एकत्रच लढवणार आहोत। महापालिकेमध्ये हम साथ साथ है। प्रत्येक पक्षाची एक क्षमता आहे। आम्ही मुंबई महापालिकेत गेल्या वेळी 82 जागा जिंकल्या। आमचे सिटिंग 82 नगरसेवक आहेत। मुंबईत भाजपचे 15 आमदार निवडून आलेत। मुंबईत सगळ्यात मोठा पक्ष भाजप आहे। या हिशोबानंच आम्ही आमच्यात जागा वाटप करू। ज्याची जेवढी क्षमता त्याला तेवढ्या क्षमतेनं जागा मिळतील। याचाच अर्थ 150 जागांवर एकमत झालंय आणि 77 जागांवर चर्चा सुरू आहे असं भाजप आणि शिवसेनेचे नेते म्हणत असले तरी सांगायचे आकडे वेगळे आणि वाद असलेले आकडे वेगळे आहेत का असा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।